नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक. महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कारवाई. मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी धनंजय प्रदीप गाडे, ओंकार संभाजी साळुंखे आणि मोहम्मद रफिक सादिक गोदड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. दरम्यान आरोपी ओंकार संभाजी साळुंखे हा यापूर्वीच्या गुन्ह्यात हद्दपार होता. मात्र तरीही मिरजेत येऊन साळुंखे हा नशेच्या गोळ्या विक्री करण्याचं रॅकेट चालवत होता. अटक केलेल्या 3 आरोपींकडून 54,500 रुपये किमतीच्या नायट्रोवेटच्या 600 नशेच्या गोळ्यांचा साठा आणि 2 मोटरसायकली जप्त केलेत. नशेच्या गोळ्या या प्रकारात मोडत असून त्या मानवी जीवितास आणि शरीरास अपायकारक असल्याने या 3 आरोपींविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सदर गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे. त्यांनी नशेच्या गोळ्या मिरज शहर आणि परिसरात नशा करणाऱ्या इस्मांना जादा दरानं विक्री करण्यासाठी आणल्याचं निष्पन्न झाले. ओके, नमस्कार. मी जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी पोलीस ठाणे. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भोगे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू पोकर मॅडम आणि श्री पनीर गिल्डा सर, उपविभाग पोलीस अधिकारी मिरज उपविभाग यांनी मागील काही दिवसापासून आपल्याला नशेच्या गोळ्या व्यापार करणाऱ्या टोळ्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेशित केलं होतं. त्याच अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री गुरव आणि डीबीची टीम यांनी मागील काही दिवसापासून चौकशी करून आपल्या मिरज आणि मिरज परिसरामध्ये जी नशेच्या गोळ्यांचे व्यापार करणारी टोळी आहे ती आम्ही ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि जवळपास 54,520 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. जवळपास नायट्रोवेट 10 mg या प्रकारच्या 600 गोळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि याच प्रकारे आम्ही याच्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का, यांना पुरवठा करणारे कोण आहेत याचा तपास आम्ही करत आहोत आणि संपूर्णतः या परिसरातून गांजा किंवा अवैध ज्या नशेच्या गोळ्या आहेत त्याच्यावर कारवाई करून तपास करत आहोत. धन्यवाद.